तर पोट्टे हो, आज होती 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला काय असते स्वातंत्र्य दिन. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जे भारतातले लोक आहेत तेलेच बरं फक्त. सकाळी उठल्या उठल्या मला दिसला घडी मस्त तयार गियार झाला होता, कपडे गिपडे घालून गेले, जरासं दाबदूब केलं आपण. मग थोड्या वेळानं आली सार्वजनिक शाळेमधल्या मुलांची रॅली. सर पोट्टे म्हणत ना व्हिडिओ काढ, म्हटलं जरा भरानं काढतो. मग तिथून थोड्या वेळानं आलो आम्ही स्टँडवर आलो तर चौकात रॅली पोहोचली होती. मग तिथे एक दोन व्हिडिओ काढून घेतले, स्नॅप गिफ्ट टाकला एखादा आणि मग झेंडा घेऊन निघालो आम्ही. जरासे फोटो काढायला म्हटलं जरा एखादी स्टोरी गिरी तर टाकू बा फोटो काढून. गेलो आम्ही इथं, मग फोटो वगैरे काढले इथं मस्त डायरेक्ट सारे पोट्टे चालते. मग फोटोच काढा म्हणत एकामेकाचे, मग फोटो गिटो काढून घेतले सगळेचे मस्त. त्यानंतर मग मी गाडी घेऊन आलो भाऊ अकोल्याले. कायले आलो अकोल्याले, आपल्याला जायला लागते भाऊ संभाजीनगरले. तुम्ही म्हणत सायाचा निरा फिरतच राहायचे का इकडून तिकडे काय करता बा, जिंदगी तेच झाली, इकडून तिकडे फिरत लागू राहिलो. मग अकोल्याला आल्यावर पहिले गेलो आपल्या फ्लॅटवर गेल्यानंतर तिथे थोडा वेळ आराम वगैरे केला, थोडीशी झोप घेतली, कारण की झोपणूच झाली आपली. 7 वाजता उठून दिलं बा घरचे, 2:15 वाजता झोपायची. मग थोड्या वेळाने तिथून निघालो आपण संभाजीनगरला जायला. जाता आता सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं भाऊ. एका जागेवर नाश्त्याला थांबलो चिखली जवळ, तिथून मस्त नाश्ता वगैरे केला गरम आणि नंतर चहा घ्या पिऊन संध्याकाळी पोहोचलो आम्ही संभाजीनगरले. इथं आल्यानंतर मग हे काका कोणाला भेटायला गेले काय मी काही येतच नव्हते. मग थोड्या वेळानं कसे तरी आले बाबा. हे मी म्हटलं भूक लागली बाबा, चला पहिले जेवण करायला जाऊ. मग गेलो बा सगळ्यात पहिले हॉटेलमध्ये. तिथं गेल्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे केलं पोट भरून. जेवण घेऊन झाल्यानंतर थोड्या वेळानं पुढे घेतला चहा आणि मग टाकली आपली गाडी समृद्धीवर. मग काही आवडते आपली गाडी 120-130 न चालत जाऊन निघाला. मग थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही अकोल्याला 12-1 वाजता. तिथून आलो चौट्याला आपल्या घरी येऊन डायरेक्ट झोपलो. चला बोट्टे ब्लॉग आवडला फॉलो करजा. जय श्रीराम.